त्याच्यावर बराचसा प्रकाश या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. महाराज हे आमच्या गांजलगावमध्ये जवळपास 1997 पासून कार्यरत आहेत. जवळपास त्यांची सेवा 27 वर्षाची सेवा त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 27 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा मला कधीही पाहायला मिळाला नाही. आणि आजूबाजूच्या परिसरातून जी काही गोरगरीब मंडळी आली त्या मंडळीचे फॉर्म भरून देण्यापासून विड्रॉल फॉर्म भरून देण्यापासून स्वतः भरून देणे, बरेचसे कागद स्वतः भरणे, अशा पद्धतीचं सहकार्य त्यांनी सर्व स्तरातील मंडळींना केलं. आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणून आज त्यांच्याबद्दल सर्व जे काही कस्टमर मंडळी आहेत, जे काही बँकेचे सहकारी मंडळी आहेत, यांना सर्वांना त्यांच्याबद्दल फार आतुरता वाटते. आणि खरोखरच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल मी जवळकर महाराजांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. तसेच त्यांना त्यांच्या भव्याविषयीच्या उदंड अशा शुभेच्छा देतो. आनंद मूर्ती यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला खूप खूप धन्यवाद. कारण सदा सावरतो सदा सुखी त्यांचे जीवनामध्ये समुद्र आहे. समुद्राचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. त्यांनी सांगितलं रात्र असो दिवस सजीव माणसाने सर्व क्षेत्रात सतर्क राहिले पाहिजे. त्यांचे जीवन आमच्यासाठी दिशादर्शक आहे. आम्ही बरोबर भाग्यवंत आहोत की त्यांच्या घरी जन्म झाला. धन्य त्यांचे माता पिता असे सांगत आदरणीय संत तुकाराम महाराजांनी खूप छान वर्णन केलेले आहे. आपण सर्वजणांना तुमचे प्रेम आशीर्वाद मार्गदर्शन सदैव जवळकर कुटुंबावर ठेवावे हीच नम्र विनंती. एकदा शेवटी विष्णू प्रार्थना म्हणून कार्यक्रमाचा समारोप करूया. आनंद मूर्ती यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला खूप खूप धन्यवाद. कारण सदा सावरतो सदा सुखी त्यांचे जीवनामध्ये समुद्र आहे. समुद्राचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. त्यांनी सांगितलं रात्र असो दिवस सजीव माणसाने सर्व क्षेत्रात सतर्क राहिले पाहिजे. त्यांचे जीवन आमच्यासाठी दिशादर्शक आहे. आम्ही बरोबर भाग्यवंत आहोत की त्यांच्या घरी जन्म झाला. धन्य त्यांचे माता पिता असे सांगत आदरणीय संत तुकाराम महाराजांनी खूप छान वर्णन केलेले आहे. आपण सर्वजणांना तुमचे प्रेम आशीर्वाद मार्गदर्शन सदैव जवळकर कुटुंबावर ठेवावे हीच नम्र विनंती. एकदा शेवटी विष्णू प्रार्थना म्हणून कार्यक्रमाचा समारोप करूया.